आमदार मंगेशदादा चव्हाण व सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश. चाळीसगावात बांधकाम कामगाराला मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपयांची मदत. चाळीसगाव सामान्य कष्टकरी व गरजू बांधकाम कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा जपत आमदार श्री मंगेशदादा चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि नगराध्यक्ष सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून चाळीसगाव शहरात पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम पार पडला. बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत एका गरजू कामगाराला मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपयांची मोलाची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे. काय आहे नेमकी घटना? चाळीसगाव येथील बांधकाम कामगार श्री दत्तात्रय सुरेश सोनार यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी सरकारी योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी अर्ज केला होता. आमदार मंगेशदादा चव्हाण व नगराध्यक्ष सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कामगार योजना अंतर्गत 51,000 रुपयाची ही मदत तात्काळ मंजूर करण्यात आली. आज रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृतरित्या 51,000 रुपयांचा धनादेश चेक श्री दत्तात्रय सोनार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. हलाखीच्या परिस्थितीत मुलीचे लग्न पार पाडताना मिळालेल्या या ऐनवेळच्या मदतीमुळे सोनार कुटुंबाकडून आमदार महोदय व नगराध्यक्षांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती. धनादेश वाटपाच्या या छोटेखानी कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने श्री प्रभाकरभाऊ चौधरी, श्री नितीनभाऊ पाटील, श्री संजयभाऊ भास्कर पाटील, श्री प्रकाश कांबळे, श्री कुणाल पाटील, श्री संदीपभाऊ यांच्यासह प्रभाग क्रमांक 5 मधील भारतीय जनता पक्षाचे भाजपा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वसामान्य आणि कष्टकरी कामगारांच्या सुखदुःखात धावून जाणे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. स्थानिक नेतृत्व. चाळीसगाव कष्टकरी कामगारांच्या पाठीशी अशा प्रकारे ताकद उभी राहिल्याने चाळीसगाव परिसरात आमदार मंगेशदादा चव्हाण व नगराध्यक्ष सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.